आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे कारखानदारांनी ऊसाची FRP रक्कम मोडतोड करून ते 2300 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे। त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना बावडा कारखान्याच्या कार्यस्थळाला टाळे ठोकले आहे। तसेच जवाहर साखर कारखाना, दत्त साखर, गुरुदत्त शुगर्स, पंचगंगा साखर व सर्व साखर कारखान्यांच्या कार्यालयांना पूर्ण रिकामी रकमेने FRP जमा करण्याच्या सूचना करून तसं न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला आहे। सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले व उद्यापासून ऊस तोड व सर्व कारखाने बंद राहतील। आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यारी कुंभोज येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी सरपंच प्रकाश पाटील, महेश पांडव, आदिनाथ पाटील, पंकज पाटील, जालिंदर कोळी, महेश माळी, भरत भोकरे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कुंभोजहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद शिंगे। कायदेशीर प्रक्रिया करण्याचं टाळलेलं आहे। याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार बेकायदेशीररित्या वागणाऱ्या साखर कारखान्यांना पाठीशी घालत आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक आज अनेक ठिकाणी सांगली, कोल्हापूर परिसरामध्ये झालेला आहे। काही ठिकाणी साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयावर जाऊन शेतकऱ्यांनी कुलप घालणं आणि एकूणच कार्यालयाची मोडतोड करणं अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहेत। साखर कारखान्यांनी याचा बोध घेऊन हा जो उद्रेक आहे, हा जो संताप आहे शेतकऱ्यांचा, हे समजून घेऊन तातडीनं उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे। सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये।